नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. इथं मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेत आणि तांदूळ कुठलेही घेतले तरी चालते. तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला वाटून घ्यायचेत. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे. मिक्सरला फिरून घेतले, वाटण करून घेतले. वाटण जाडसर ठेवायचं. अर्धा लिटर दूध आधीच उकळा ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये वाटण ओतून घेतले. आता सगळीकडे चमच्याने हलवायचे. नसता बुडाला चिटकते, त्याच्यासाठी बुडापर्यंत चमच्याने हलवून घ्यायचे. इथे केशरच्या काड्या येतात. थोडंसं पाणी पडलं त्याच्यामुळे वाटीला चिटकलेले येतात. केशर जर टाकलं तर दुधाचा रंग छान दिसतो. पिवळासा रंग दिसायला लागलेला दुधाचा. परत एकदा चमच्याने फिरून घ्यायचे सगळीकडून. इथे मी सुकामेवा बनवून ठेवलेला आहे. काजू बदाम पिस्ता मिक्सर जाडसर वाटून घेतलं होतं आणि ते खिरीमध्ये सोडले. परत एकदा चमच्याने सगळीकडून हलवून घ्यायचे. अर्धी वाटी चारोली टाकल्याच्या नंतर चमच्याने परत एकदा हलवून घ्यायची खीर सगळीकडून. 2 ते 3 मिनिटाला चमच्याने हलवून घ्यायचे आणि बारीक खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे खिरीमध्ये. खीर आता शिजत आलेली आहे. आता याच्यामध्ये साखर टाकायची. अर्ध्या वाटीच्या वरी साखर टाकलेली आहे आणि सगळीकडं परत एकदा चमच्याने फिरून घ्यायचे. खीर शिजली का नाही ती चेक करून बघायची आता एकदा. त्याच्यामध्ये तांदळाचे शीतच आले नव्हते. परत एकदा बघायचे. खीर शिजली, गॅस बंद करायचा.